नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपत्ती व्यवस्थापन या पाठावरील स्वाध्यायाची माहिती घेणार आहोत. प्रश्न पहिला, आपत्कालीन संपर्क दूरध्वनी क्रमांक सांगा. आपत्कालीन संपर्क दूरध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे आहेत. अ. पोलीस नियंत्रण कक्ष 100. आ. अग्निशमन यंत्रणा 101. ई. रुग्णवाहिका 102. ई. देश पातळीवरील एकच आपत्कालीन नंबर 108. प्रश्न दुसरा, तात्काळ काय उपाय कराल? प्रश्न अ. कुत्रा चावला. 1. जखम निर्जंतुक द्रावणाने अथवा पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने धुवावी. 2. जखमेवर कोरडे कापड ठेवावे. 3. डॉक्टरी इलाज करावा. अँटीरेबीजचे इंजेक्शन घ्यावे. प्रश्न आ. खरचटले. रक्तस्राव. 1. रक्तस्राव होणारा अवयव पाण्याने स्वच्छ करावा व तो हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवावा. 2. जंतुनाशक मलम लावावे. 3. जखम जास्त असल्यास डॉक्टरांकडे न्यावे. प्रश्न ई. भाजणे, पोळणे. 1. जखम झालेला भाग पाण्याने धुवा किंवा पाण्यात बुडवून ठेवा. 2. पिण्यास पाणी द्या. 3. निर्जंतुक पाण्याच्या द्रावणात कपडा भिजवा व जखम हलक्या पाण्याने पुसून घ्या. 4. तेलकट मलम लावू नका, जखमा कोरड्या ड्रेसिंगने झाका. प्रश्न ई. सर्पदंश. 1. जखम पाण्याने धुवावी. 2. बाधितास धीर द्यावा. 3. दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधावे. तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. प्रश्न ई. उष्माघात. 1. रुग्णास सावलीत थंड ठिकाणी न्यावे. 2. शरीर थंड पाण्याने पुसावे. मानेवर थंड भिजवलेले कापड ठेवावे. 3. पिण्यास भरपूर पाणी, सरबतासारखी पेये द्यावी. 4. उलटी झाली असल्यास अथवा अशक्तपणा आला असेल तर मान एका बाजूस करून पोटावर उताने झोपवावे. तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी किंवा दवाखान्यात हलवावे. प्रश्न तिसरा, असे का घडले? प्रश्न अ. महापूर. 1. महापूर ही संपूर्ण जगात वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे. 2. अतिवृष्टीमुळे एकाच ठिकाणी अधिक प्रमाणात जमा होणारे पाणी नदीच्या पात्राबाहेर जाते तेव्हा पुराचे संकट ओढवते. 3. बेसुमार पाऊस झाला की मोठ्या शहरातील पाणी निचरा करणारी व्यवस्था अपुरी पडते. त्यामुळे गटारे तुंबतात, पाणी रस्त्यावर पसरते आणि आसपासच्या परिसरात व घरातही शिरते. प्रश्न आ. जंगलांना आग. 1. वणवा म्हणजे जंगल, कुरणे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग होय. वणवा पसरण्याचा वेग प्रचंड असतो. 2. निष्काळजीपणे टाकलेली ठिणगी जंगलाला आग लावू शकते. प्रश्न ई. इमारत कोसळणे, दरडी कोसळणे. 1. बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे, विजांचे कोसळणे, वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी, एकवटल्याने वाढलेली धोक्याची तीव्रता, इमारती बांधण्यात वापरण्यात आलेल्या खालच्या दर्जाचे मटेरियल यामुळे इमारत कोसळते. 2. ढगफुटी अथवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावर दरडी कोसळतात, टेकड्या, डोंगर खचतात आणि खाली येतात. प्रश्न ई. वादळ. हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे आणि त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांमुळे वेगाने वारे वाहू लागतात आणि वादळे निर्माण होतात. प्रश्न उ. भूकंप. 1. भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते. त्याची परिणती भूकंप लाटांमध्ये होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरते, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात. 2. भूकंपासाठी अन्य कारणांबरोबरच मोठी धरणे व खाणकाम ही प्रमुख मानवी कारणे आहेत. प्रश्न चौथा. खालील प्रश्नांची तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. प्रश्न अ. आपत्ती म्हणजे काय? अचानक उद्भवणाऱ्या संकटांमुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित
आर्थिक आणि सामाजिक हानी होते अशा संकटांना आपत्ती म्हणतात. प्रश्न आ. आपत्तींचे प्रकार कोणते? आपत्तींचे मुख्य 2 प्रकार आहेत. 1. नैसर्गिक आपत्ती. 2. मानवनिर्मित आपत्ती. प्रश्न ए. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. प्रश्न ए. आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक कोणते? 1. आपत्ती टाळण्यासाठी योग्य ते नियोजन करणे. 2. आपत्तींना तोंड देण्यासाठी उपाययोजना करणे. 3. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ एकत्रित करणे हे आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक आहेत. प्रश्न 5. सर्पमित्र कसे काम करतात? सर्पमित्र सापाला कोणतीही इजा न पोहोचवता पकडून त्यांना सुखरूपपणे जंगलामध्ये सोडून देतात. त्यामुळे सर्पमित्र हे सापांच्या प्रजातींचे रक्षणकर्ते आहेत. सर्पमित्राला साप पकडण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना सापांना पकडण्याबाबत सर्व माहिती मिळते. समाजात असलेल्या सापांबद्दलचा गैरसमज सर्पमित्र दूर करण्याचे काम करतात. सापांना जीवनदान देतात. प्रश्न 6. प्रथमोपचार पेटीत कोणकोणते साहित्य असते त्याची माहिती घ्या. प्रथमोपचार पेटीत खालील साहित्य असते: कापसाचे बोळे, बँडेज व पट्ट्या, अँटिसेप्टिक द्रावण, जंतुनाशक मलम, कात्री व सेफ्टी पिन, थर्मामीटर, हातमोजे, सलाईन पाणी किंवा पिण्याचे स्वच्छ पाणी, बर्न क्रीम, साधे औषध अशा प्रकारचे साहित्य असते. प्रश्न 7. मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्ती निवारणासाठी तुम्ही उपाय सुचवा. आपत्ती आग. उपाययोजना: 1. आगीपासून दूर राहा. 2. अग्निशामक यंत्राचा वापर करा. 3. अग्निशामक दलाला म्हणजेच 101 ला फोन करा. आपत्ती इमारत कोसळणे. उपाययोजना: 1. नागरिकांच्या मदतीने इमारतीखाली दबलेल्या लोकांना काढण्यासाठी प्रयत्न करावे. 2. जखमी लोकांना त्वरित प्रथमोपचार द्यावा. 3. आपत्ती नियंत्रण कक्ष व अग्निशामक दलास बोलवावे. आपत्ती अपघात. उपाययोजना: 1. अपघातग्रस्तांवर प्रथमोपचार करावेत. त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्यावी. 2. वैद्यकीय मदतीसाठी 102 या क्रमांकावर फोन करावा. आपत्ती पूर. उपाययोजना: 1. नदीकडच्या परिसरात घरात न थांबता अन्यत्र सुरक्षित जागी आसरा घ्यावा. 2. शक्यतोवर उंचावर थांबा. वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नका किंवा वाहन पुढे नेऊ नका. आपत्ती युद्धे. उपाययोजना: 1. सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. 2. अफवांवर विश्वास ठेवू नये व सरकारी नियमांचे पालन करावे. आपत्ती बॉम्बस्फोट. उपाययोजना: 1. बॉम्बस्फोट घडलेल्या ठिकाणी जखमी लोकांना मदत करावी. 2. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्या व्यक्तींविषयी पोलिसांना कळवावे. 3. कोणत्याही बेवारस वस्तूला हात लावू नये. सरकारी निर्देशाचे पालन करावे. आपत्ती भूकंप. उपाययोजना: 1. भूकंपाच्या वेळी घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी जावे. 2. घरात असताना टेबलाखाली, पलंगाखाली किंवा भक्कम भिंतीलगत आसरा घ्यावा. 3. भूकंपग्रस्तांना सर्वतोपरी मदत करावी. आपत्ती महापूर. 1. महापुराच्या वेळी नदीकाठच्या परिसरातील लोकांनी अन्यत्र सुरक्षित जागी आसरा घ्यावा. 2. शक्यतोवर उंचावर थांबावे. वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नये. आपत्ती वादळ. उपाययोजना: 1. वादळाच्या परिस्थितीत बाहेर पडू नये. 2. वादळाचे संकेत मिळताच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. आपत्ती त्सुनामी. 1. त्सुनामीच्या वेळी समुद्रकिनाऱ्याजवळ थांबू नये. शक्य तितक्या लवकर उंचावरच्या ठिकाणी जावे. 2. सरकारी सूचनांकडे आणि इशाऱ्यांकडे लक्ष द्यावे. आपत्ती दुष्काळ. उपाययोजना: 1. लोकांनी पाणी जपून वापरावे. पावसाचे पाणी साठवावे आणि गावोगावी पाणलोट विकास कामे करावीत. 2. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करावे. आपत्ती दरड कोसळणे. उपाययोजना:
ढगफुटी अथवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावर दरडी कोसळतात. अशा वेळी आश्रयासाठी डोंगर पायथ्याशी थांबू नये.